नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्राच्या संदर्भातली माहिती जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र हा शब्द कसा निर्माण झाला असा प्रश्न आपल्या मनात राहिल्याशिवाय राहत नाही. या महाराष्ट्राच्या संदर्भातली माहिती जाणून घेत असताना या महाराष्ट्र शब्दाच्या व्युत्पत्तीच्या संदर्भामध्ये वेगवेगळे जे विचार आहेत ते आपण आज जाणून घेणार आहोत. आज आपण इथे बघतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये इथे महाराष्ट्र या शब्दाच्या उत्पत्तीच्या संदर्भात जेव्हा आपण विचार करतो ना मित्रांनो, तेव्हा या उत्पत्तीच्या संदर्भामध्ये की महाराष्ट्राची या शब्दाची उत्पत्ती कशी झालेली आहे याविषयी आपल्याला कुठेही एकमत पाहायला आढळत नाही. आता या महाराष्ट्र शब्दाच्या उत्पत्तीच्या संदर्भामध्ये विद्वानांमध्ये सुद्धा एकमत कधीही झालेलं नाही, हे लक्षात घ्या. प्राचीन भारतीय वाङ्मयामध्ये दाक्षिणापंथ या संज्ञेचा जर आपण विचार केला तर दाक्षिणापथ या संज्ञेचा वापर जास्त मोठ्या प्रमाणात करण्यात येत असून नर्मदेचा दक्षिण तीर ते कन्याकुमारी एवढ्या मोठ्या भागाचा दक्षिणापंथ असा निर्देश केला जात असे. म्हणून इथे लक्षात घ्या की प्राचीन वाङ्मयामध्ये दक्षिणापथ ही जी संज्ञा आहे ना, या संज्ञेचा वापर जास्त मोठ्या प्रमाणावर करण्यात येत असून नर्मदेचा दक्षिण तीर ते कन्याकुमारी एवढ्या मोठ्या प्रदेशाचा दक्षिणापथ असा निर्देश केला जात असे. सातवाहनच्या शिलालेखात या दक्षिणापथाचा उल्लेख येतो बरं. म्हणजे दक्षिणापथाचा उल्लेख आपल्याला कुठे पाहायला मिळतो? सातवाहनांच्या शिलालेखामध्ये. आता यावरूनच हे लक्षात येतं मित्रांनो की महाराष्ट्र या संज्ञेचा वापर हा त्यानंतरच्या काळात झालेला आहे, त्यापूर्वी नाही. म्हणून इसवी सनाच्या 5व्या आणि 6व्या शतकामध्ये महाराष्ट्र या संज्ञेचा आपल्याला वापर झालेला दिसून येतो. आता या ठिकाणी जर आपण विचार केला तर महाराठी म्हणजे लक्षात घ्या की शब्द आहे महाराठी. या शब्दाचा वापर सातवाहनांच्या लेखात, त्याचप्रमाणे त्याच्या उत्तर काळामध्ये जी काही नाणी आहेत ना त्या नाण्यांमध्ये आढळून येतो. म्हणून सातवाहन म्हणजे 5व्या 6व्या शतकामध्ये महाराष्ट्र या संज्ञेचा वापर मोठ्या प्रमाणावर आपल्याला झालेला दिसून येतो किंवा आढळून येतोय. महाराठी हा जो शब्द आहे हा सातवाहनांच्या लेखात आणि त्याच्यानंतरच्या उत्तर काळातील काही नाण्यांमध्ये आपल्याला जो आढळून येतो याचाच अर्थ त्यापूर्वी महाराष्ट्र या शब्दाचा उल्लेख होता हे आपल्याला म्हणजे नव्हता हे आपल्या लक्षात येतं. मित्रांनो, आपल्या मनात सहज प्रश्न निर्माण होतो की मग या महाराष्ट्र शब्दाची निर्मिती कशी झाली असेल, या संदर्भात कोणकोणते विचारवंतांनी काय काय मतं व्यक्त केली, कारण अनेक विद्वानांमध्ये एकमत नाही. आपण ह्यू एच सेंगचं नाव ऐकलेलं आहे मित्रांनो. ह्यू एच सेंग हा एक चिनी विद्वान बरं. ज्ञानाच्या आणि योग्य गुरुच्या शोधामध्ये तो भारतात आलेला आहे, कारण त्याची उत्सुकताच मुळात अशी होती की मला एक चांगला गुरु मिळाला पाहिजे, मला एक चांगलं ज्ञान मिळालं पाहिजे, आणि या गुरु आणि ज्ञानाच्या शोधामध्ये हा भारतात आलेला आहे. म्हणजे मूळ चीनचा आणि तो भारतात आलेला आहे. याचा जन्म कुठे झाला होता माहिती? चीन मधील हुनान या प्रांतात. वयाच्या 13व्या वर्षी ह्यू एच सेंगने आपल्या बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली आहे आणि त्यानंतर ज्ञानाच्या आणि योग्य गुरुच्या शोधामध्ये तो निघालेला असताना त्याने पूर्ण चीन पालथा घातलेला आहे. परंतु आपण इथे पाहतो की चीन पालथा घातल्यानंतर सुद्धा त्याचं समाधान कुठेही झालेलं नव्हतं. मग समाधान झालं नाही तेव्हा त्याने ठरवलं की आता चीनमध्ये मला ज्ञान आणि गुरु योग्य मिळाला नाही, म्हणून तो आपल्या भारतात आलेला आहे. मग आता ह्यू एच सेंग जेव्हा आपल्या भारतात आले, या चिनी प्रवाशाने इतर प्रवाशांच्या ज्या काही नोंदी त्याच्या जीवनामध्ये किंवा त्याने जे ज्ञान प्राप्त केलं, जी काही माहिती मिळाली त्याच्या संदर्भातले जी काही नोंदी त्याने केल्या ना, तर या नोंदीमध्ये प्राकृत भाषेमध्ये महाराष्ट्रीय या शब्दावरून पडले असल्याची शक्यता त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. म्हणजे त्याच्या प्रवाशाच्या नोंदीमध्ये आपल्याला प्राकृत भाषेवरून महाराष्ट्र हा शब्द निर्माण झाल्याचा उल्लेख आपल्याला कोणाच्या ग्रंथात आढळतो साहित्यात? तर ह्यू एच सेंगच्या. म्हणजे त्याने जो काही प्रवास वर्णन लिहिलेला आहे या प्रवास वर्णनामध्ये आपल्याला याचा उल्लेख पाहायला मिळतो. अशा प्रकारे महाराष्ट्र या शब्दाच्या उत्पत्तीच्या विषयी ह्यू एच सेंगने आपल्या प्रवास वर्णनामध्ये याची माहिती लिहून ठेवलेली आहे आणि या माहितीवरनं प्राकृत मधून महाराष्ट्र हा शब्द आला असं त्यांनी आपल्या प्रवास वर्णनात लिहिलेलं आहे. मित्रांनो, जसं ह्यू एच सेंगने आपलं प्रवास वर्णन लिहिलं तसं अनेक वेगवेगळ्या विचारवंतांनी आपापली जी काही साहित्य लिहिली, या साहित्यामध्ये महाराष्ट्र शब्दाच्या उत्पत्तीविषयी काही व्यक्तींनी जी काही मतं मांडली त्यामध्ये आता आपण दुसरा जो व्यक्ती पाहू शकतो
तो आहे महावंस. महावंस या बौद्ध ग्रंथामध्ये महारठ्ठ या शब्दाचा उल्लेख आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात येतील की महावंस हा बौद्ध ग्रंथ आहे आणि या ग्रंथामध्ये महारठ्ठ या शब्दाचा उल्लेख आलेला आहे. आता या ग्रंथातील जर निर्देश आपण बघितले तर आपल्या लक्षात येईल की बौद्ध भिक्षू मोगली पुत्र जो होता ना तिस्सा, ज्याचं चित्र आपण या ठिकाणी बाजूला पाहू शकतो की इसवी सनाच्या पूर्वी 3ऱ्या शतकामध्ये यांनी काय केलेलं आहे, महिस मंडळ, बनवासी, अपरांतक, महारठ्ठ हे बौद्ध धर्मोपदेशक पाठविले होते. म्हणून महावंस धर्म म्हणजे बौद्ध ग्रंथामध्ये महारठ्ठ या शब्दाचा उल्लेख आपल्याला जो सापडतो, या ग्रंथातील जे निर्देश आहेत त्यात बौद्ध भिक्षू कोण कोण आले होते आपल्या भारतामध्ये, मोगली पुत्र तिस्याने कोणाला पाठवलं होतं इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये, महिस मंडळ, वनवासी, अपरांतक, महारठ्ठ येथे आले होते आणि यावरून महारठ्ठ हे नाव इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापासून रूढ असावे. म्हणजे महारठ्ठ वरून महाराष्ट्र हा शब्द निर्माण झाला असावा असा उल्लेख महावंस या बौद्ध ग्रंथामध्ये आपल्याला सापडतो. मित्रांनो, या शब्दाच्या उत्पत्तीप्रमाणेच म्हणजे मोगली पुत्र तिस्सा आहे ना, याच्या संदर्भातला आपण विचार केला. यानंतर काही ऋग्वेदाच्या संदर्भात सुद्धा जर आपण विचार केला तर महाराष्ट्राला ऋग्वेदामध्ये राष्ट्र या नावाने संबोधलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्राला काय नावाने संबोधलेलं आहे, राष्ट्र या नावाने. कुठे, ऋग्वेदामध्ये. म्हणजे महाराष्ट्र या शब्दाची उत्पत्ती राष्ट्र या शब्दापासून झाली अशा प्रकारचा उल्लेख आपल्या ऋग्वेदामध्ये आपण बघितले की 4 वेद आहे, सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद आणि ऋग्वेद. तर या ऋग्वेदामध्ये राष्ट्र या नावाने महाराष्ट्राला संबोधलं आहे असा उल्लेख आपल्याला या ठिकाणी सापडतो. मित्रांनो, यानंतरचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्र या शब्दाच्या व्युत्पत्तीविषयी हे नाव प्राकृत भाषेतील महाराष्ट्र या शब्दावरून पडले असण्याची दाट शक्यता अनेकांनी व्यक्त केली. म्हणजे महाराष्ट्र या शब्दाचा अर्थ म्हणजे महाराष्ट्र या 2 शब्द जर आपण म्हणजे महाराष्ट्र या शब्दाचा जर अर्थ घेतला तर याचा असा अर्थ काढलाय की मर व रट्टा यांच्याशी ते लावतात. म्हणून महाराष्ट्र शब्दाचा अर्थ लावताना मर आणि रट्टा या 2 शब्दाचा विचार या ठिकाणी केलेला आहे प्राकृत भाषेमध्ये. त्यांच्या मते हे जे नाव आहे हे महाकांतार म्हणजे महान वने जी होती ना, दंडकारण्य, या शब्दाचा अपभ्रंश झालेला आहे. म्हणून महावने म्हणजे मोठी वने जी आहे दंडकारण्य, तर या शब्दाचा अपभ्रंश होऊन मराठा अशा पद्धतीचा म्हणजे मराठा यावरून महाराष्ट्र शब्दाची उत्पत्ती झाली असावी असा विचार आपल्याला प्राकृत भाषेतील महाराष्ट्र या शब्दावरून पाहायला मिळतो. यानंतरचा जर आपण विचार केला तर मित्रांनो, या महाराष्ट्र शब्दाच्या उत्पत्तीविषयी चक्रधर स्वामींनी आपल्या महंत म्हणून जे काही आहे ना पुस्तक, त्यांच्या साहित्यामध्ये जे लीळा चरित्र आहे याच्यामध्ये महंत या शब्दाचा उल्लेख केलेला आहे. आपल्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की चक्रधर स्वामी कोण, तर आपल्याला चक्रधर स्वामींचं नाव अनेकांना माहिती आहे. तर हे 12व्या शतकातील एक तत्वज्ञ बरं का, आणि या तत्वज्ञ आणि समाज सुधारक असलेल्या महानुभव पंथाचे हे संस्थापक आहेत. महानुभव धर्मीयांच्या श्रद्धेनुसार त्यांना ईश्वरांच्या म्हणजे 5 जे अवतार आहेत ना ईश्वरांचे, या 5 अवतारापैकी एक 5वा अवतार मानले जातात. म्हणजे 5 पैकी एक पण 5वा अवतार ईश्वराचा म्हणून कुणाला म्हटलं जातं, चक्रधर स्वामींना. आता लीळा चरित्र हे ग्रंथ आपल्याला माहिती आहे महानुभव पंथाचा. तर लीळा चरित्र या मराठीतील पहिल्या चरित्र ग्रंथाचे ते नायक आहे आणि म्हणून मराठी इतिहासात त्यांना महत्वाचं स्थान आहे. म्हणून 5वा अवतार ईश्वराचा म्हणून त्यांना महत्व प्राप्त झालंय. मित्रांनो, या चक्रधर स्वामींच्या या लीळा चरित्रामध्ये चक्रधर स्वामी यांनी महंत म्हणून आहे ना, म्हणजे महंत म्हणून महाराष्ट्र बोलीजे अशी व्याख्या केली आहे. म्हणजे या महंत म्हणून हे महाराष्ट्र बोलीजे, महंत या शब्दावरून महाराष्ट्र शब्दाची निर्मिती झाली असावी अशा प्रकारचा विचार चक्रधर स्वामी यांच्या साहित्यातून आपणास पाहावयास मिळतो. मित्रांनो, यानंतर आपण जर बघितलं तर या महाराष्ट्र शब्दाच्या उत्पत्तीच्या संदर्भात रविकीर्तीचा जो लेख आहे, या रविकीर्तीच्या लेखामध्ये आपणास त्या संदर्भातले उल्लेख पाहायला मिळतात. आता रविकीर्तीच्या लेखात चालुक्य वंशीय दुसरा पुलकेशी, जो आपण इथे पाहू शकतो की हा चालुक्य सम्राट दुसरा पुलकेशी, ज्याचा कालखंड आहे 609 ते 642. आता या
महाराष्ट्र म्हणजे या 3 महाराष्ट्रकांवर राज्य करीत होता. म्हणजे रविकीर्तीच्या लेखामध्ये काय म्हटलंय की चालुक्य वंशी दुसरा पुलकेशी हा 3 महाराष्ट्रकांवर राज्य करीत होता असे उल्लेख आहे. मग ऐहोळे शिलालेखामध्ये म्हणजे 634 मध्ये उल्लेखलेले जे 3 महाराष्ट्रक यांच्या संदर्भात निश्चित मात्र उलगडा होत नाही की 3 महाराष्ट्रकामध्ये कशाचा उल्लेख केला पाहिजे याचा उलगडा मात्र इथे होत नाही. काही विद्वानांच्या मते ही 3 महाराष्ट्रक कोणती आहे तर त्यांनी 3 याच्यामध्ये म्हटलेलं आहे की एक विदर्भ आहे, दुसरा कुंतल आहे आणि तिसरा आपला महाराष्ट्र आहे. म्हणून विदर्भ, कुंतल आणि महाराष्ट्र अशी 3 वेगवेगळ्या महाराष्ट्रके असू शकतील म्हणजे निश्चित नाही असा, कारण मागचे जुनं साहित्य आहे. जुन्या साहित्याच्या संदर्भात त्यांनी काय लिहिलंय हे आपल्याला अंदाज आपण फक्त करतोय त्यांच्या साहित्यावरनं. म्हणून विदर्भ, कुंतल आणि महाराष्ट्र ही 3 वेगवेगळी महाराष्ट्रके असू शकतील आणि या 3 भागापैकी विदर्भाचा जो उल्लेख आहे ना तो सर्वात प्राचीन आहे. म्हणजे सगळ्यात प्राचीन उल्लेख जर कोणाचा केला असेल तर विदर्भाचा. अशा प्रकारे रविकीर्तीच्या लेखामध्ये चालुक्य वंशीय दुसरा जो पुलकेशियन आहे ना याचा उल्लेख आहे आणि त्यातनं महाराष्ट्र या शब्दाची निर्मिती होत असताना या 3 भागांचा विचार या ठिकाणी करण्यात आलेला आहे असे उल्लेख आपल्याला सापडतात. मित्रांनो, महाराष्ट्र या शब्दाच्या व्युत्पत्ती संबंधी वेगवेगळ्या विचारांच्या लोकांनी जशी एक आपली स्वतःच्या पद्धतीने महाराष्ट्र शब्द कसा निर्माण झाला असेल असं मत मांडलं, त्याचप्रमाणे जॉन विल्सन यांनी सुद्धा मॉल्सवर्थ नावाचा एक शब्दकोश जो आपला तयार केला ज्याला आपण डिक्शनरी म्हणतो. मराठीचं इंग्रजीत आणि इंग्रजीचं मराठीत भाषांतर करण्याच्या संदर्भात केलेली ही डिक्शनरी आहे. वास्तविक हे पाश्चात्य व्यक्ती आहे परंतु मराठी भाषा जाणून घेण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी एक डिक्शनरी तयार केली आणि या डिक्शनरीमध्ये त्यांनी महाराष्ट्र या शब्दाच्या संदर्भात जो अर्थ व्यक्त केला तो जर आपण लक्षात घेतला तर या डिक्शनरीमध्ये महाराष्ट्र या शब्दाच्या व्युत्पत्तीविषयी त्यांनी म्हटलंय की महार अधिक राष्ट्र. महाराष्ट्र म्हणजे महार अधिक राष्ट्र म्हणजे महाराष्ट्राचे महारांचे राष्ट्र अशा प्रकारे या शब्दाची व्युत्पत्ती झाली असावी असा तर्क या ठिकाणी या डिक्शनरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ते कोणाच्या? जॉन विल्सन यांच्या. कोणते डिक्शनरीचं नाव आहे या ठिकाणी? मॉल्सवर्थ डिक्शनरी आहे ना, कोश ज्याला आपण म्हणतो. या डिक्शनरीमध्ये किंवा कोशामध्ये आपल्याला मॉल्सवर्थ कोशामध्ये हा अर्थ पाहायला मिळतो. आता हे एक लोकवाचक व्युत्पत्ती त्यांनी सुचवलेली आहे. महाराष्ट्रामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की महार वस्ती पुष्कळ असल्याने हे नाव पडलं असावं अशा प्रकारचा विचार मांडला. मित्रांनो, त्यांच्या या विचाराला म्हणजे जॉन विल्सन यांच्या विचाराला या ठिकाणी ओपट हेही त्याच्याशी सहमत झालेले दिसतात. त्यांच्या मते या शब्दाच्या उत्पत्तीचं विश्लेषण त्यांनी दिलेलं नाहीये परंतु लोकांच्या नावावरून प्रदेशाचं नाव पडलं असावं अशा प्रकारची एक शक्यता या ठिकाणी त्यांनी वर्तवलेली आहे. आणि या संदर्भात जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की ओपट यांनी भारत वर्षातील मूळ रहिवासी हा ग्रंथ लिहिलेला आहे. म्हणजे त्या ग्रंथाचं नाव, ओपटच्या ग्रंथाचं नाव जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की ओपटने जो ग्रंथ लिहिला हा भारत वर्षातील मूळ रहिवासी म्हणजे भारत वर्षातला मूळ रहिवासी हे ग्रंथच ओपटने लिहिला. आणि या ओपटच्या ग्रंथामध्ये जे लिहिलेलं नाव आहे ना म्हणजे शीर्षकार्थाच्या ग्रंथामध्ये महाराष्ट्रालाच त्यांनी मल्ल राष्ट्र म्हणजे मल्ल लोकांचे राष्ट्र असा उल्लेख या ग्रंथामध्ये केलेला आहे. ग्रंथाचं नाव भारत वर्षातील मूळ रहिवासी. ग्रंथ कुणाचा आहे? ओपटचा. आणि याच्यामध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या उत्पत्ती संबंधी काय सांगितलं की महाराष्ट्रालाच त्यांनी मल्ल राष्ट्र हा शब्द वापरला. मल्ल लोकांचं राष्ट्र म्हणून महाराष्ट्र शब्द आला असावा असा उल्लेख या ग्रंथात आपल्याला सापडतो. आता मल्ल म्हणजे कोण तर या ग्रंथामध्ये आलेला जो उल्लेख आहे मल्ल म्हणजे मार. मार आणि म्हार म्हणजे इथे लक्षात घे की मार आणि मार लोकांनाच महार असं म्हणतात असा उल्लेख त्यांनी केलेला आहे. मार या शब्दाचं हळूहळू म्हणजे बघा उच्चार अपभ्रंश कसे होत गेले, शब्द कसे बदलत गेले तर त्यांचं म्हणणं आहे की मार मार शब्दावरूनच महार असा शब्द आला असावा. म्हणून म्हार महार हे शब्द रूपाने नंतर आलेले शब्द असावे आणि मराठीत हे दोन्ही रूपे आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून म्हार आणि महार हे 2 रूपे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. तेव्हा मल्ल राष्ट्र म्हणजे इथे त्यांनी बघा इथे उल्लेख काय केलाय मल्ल राष्ट्र म्हणजे इथे महाराष्ट्र. मल्ल राष्ट्र आणि महाराष्ट्र हे एकाच अर्थाचे 2 शब्द आहेत असं ओपटच्या विचारातून आपल्याला पाहायला मिळतं. ओपटच्या म्हणजेच इथे कौटिल्याच्या विचारामध्ये आपल्याला हे 2 शब्द पाहायला मिळतात असं आपल्या लक्षात येईल. मित्रांनो, ज्याप्रमाणे ओपटने आपले विचार मांडलेले
आज जरी मल्ल लोकांचा संदर्भ आपल्याला लागत नाही, कारण मल्ल या शब्दावरून आपण निश्चित सांगू शकत नाही की हा संदर्भ लागतो, मात्र पूर्वी मल्ल जातींचे लोक महाराष्ट्राच्या आसपास असावे असा तर्क या ठिकाणी केला जातो. आता यानंतर बघा विका राजवाडे, आपल्याला माहिती विद्वान संशोधक आहेत, त्यांनी मोठ्या प्रमाणात आपल्या इतिहासाची माहिती लिहून ठेवलेली आहे. तर विका राजवाडे यांनी नमूद केलेले जे काही मळवली नावाचे आहे साहित्य आहे ना, विका राजवाडे यांनी नमूद केलेले मळवली, मालेगाव, मल्याण, मळसर, मळगाव, मलाजन, मळखेडे, मळवाण, मलोणी या मल्ल राष्ट्र जाती संबंध गावाचा याला आधार मिळतो. म्हणून विका राजवाड्यांनी काय नमूद केलंय की बघा सगळे मळवली, मालेगाव असेल, मल्याण असेल, मळसर असेल, मळगाव असेल आहे ना, मलोणी म्हणजे मल्ल राष्ट्र जाती संबंध गावाचा म्हणजे जातीच्या संबंधाचा विचार या ठिकाणी त्याचा आधार मिळतो. अशा प्रकारे विका राजवाडे यांनी आपल्या केलेल्या संशोधनातून स्पष्ट केलेले आहे. मित्रांनो, आता इथे विका राजवाड्यांनी जरी विचार मांडले तर सगळ्यांना पटतील असे नाही. आपण थोडस पुढे मागे जाऊया. पुराणाच्या संदर्भात जर आपण विचार केला तर आपल्या पुराणामध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या संदर्भातले उल्लेख आपल्याला सापडतात. मग पुराणामध्ये जर उल्लेख बघितला तर आपण पाहतो की आपल्या पुराणामध्ये या ठिकाणी महाराष्ट्र शब्दाचा उल्लेख वररुचीच्या प्राकृत प्रकाश नावाच्या व्याकरण ग्रंथात आलेला आहे. कोणाचा व्याकरण ग्रंथ आहे? वररुचीचा, म्हणजे प्राकृत प्रकाश नावाचा हा व्याकरण ग्रंथ आहे. आणि या व्याकरणाच्या ग्रंथामध्ये महाराष्ट्र शब्दाचा उल्लेख कुठे आलेला आहे? पुराणामध्ये आलेला आहे. आता यामध्ये वात्स्यायन आहे, त्यानंतर भरतमुनी आहे, यांच्या ग्रंथामध्ये सुद्धा महाराष्ट्रीय शब्दाचा उल्लेख आलेला आहे. याचप्रमाणे मार्कंडेय पुराण आहे, वायू पुराण आहे आणि ब्रह्मपुराणातही महाराष्ट्र हे नाव सापडते. म्हणजे एकूण 18 पुराण आहे. या 18 पुराणापैकी 3 पुराण जे मार्कंडेय पुराण, वायू पुराण आणि ब्रह्मपुराण या 3 पुराणामध्ये महाराष्ट्र या शब्दाच्या संदर्भात त्याचा उल्लेख असल्याचं इथे आपण पाहतो की अशा पद्धतीने वेगवेगळ्या पुराणामध्ये सुद्धा आपल्या महाराष्ट्र शब्दाचा उल्लेख आपल्याला सापडतो. मित्रांनो, यानंतर आपण आपल्या भारतामधले भारताचार्य असलेले चिंतामण विनायक वैद्य, आता हे मूळ जर पाहिलं तर संस्कृत भाषेतील विद्वान होते बरं. ते एक थोर ज्ञानोपासक, महाभारत रामायणाचे संशोधक, मीमांसकपणे आणि चतुरस्थ ग्रंथकार म्हणून अतिशय प्रसिद्ध असलेली व्यक्ती आहे, ज्यांनी अनेक ग्रंथ या ठिकाणी लिहिलेले आहेत. महाभारतासारखे ज्ञानोपासक किंवा रामायणाचे संशोधक म्हणून ज्यांचं नाव आहे ते ची.वी. वैद्य. आता यांनी सुद्धा महाराष्ट्राच्या संदर्भात काही विचार मांडले. तर ची.वी. वैद्य यांच्या मते जर आपण विचार केला तर इसवी सनाच्या पूर्वी 600च्या सुमारामध्ये, म्हणजे इसवी सन पूर्व 600च्या सुमारास आर्य लोक आपल्या दक्षिणेत आले आणि गोपराष्ट्र, मल्लराष्ट्र आणि पांडुराष्ट्र इत्यादी वसाहती करून स्थायिक झाले. म्हणजे यांचं म्हणणं आहे की काही लोक आर्य लोक कुठून आले? दक्षिणेकडून आलेले आणि ते कुठे स्थायिक झाले? गोपराष्ट्र, मल्लराष्ट्र आणि पांडुराष्ट्र या 3 वसाहती त्यांनी, म्हणजे यासारख्या इतरही काही वसाहती त्यांनी तयार केल्या आणि तिथे ते स्थायी झालेले. मग अशोकाच्या शिलालेखात जो राष्ट्रिक लोकांचा उल्लेख आढळतो. मित्रांनो, अशोकाचे शिलालेख आहे आणि या शिलालेखामध्ये कोणता उल्लेख आहे? राष्ट्रिक लोकांचा उल्लेख आलेला आहे. ते सातवाहन लोकांच्या साम्राज्यात ते एका सत्तेखाली येऊन त्यांचं एक मोठं राष्ट्र या ठिकाणी निर्माण झालं आणि या मोठ्या राष्ट्रालाच त्यांनी काय नाव दिलं? महाराष्ट्र. म्हणून महाराष्ट्र या शब्दाचा उल्लेख काय केला? एक मोठं राष्ट्र. म्हणून महाराष्ट्र हा शब्द जो आलाय तो एका मोठ्या राष्ट्रावरनं आला. अशा प्रकारचा उल्लेख ची.वी. वैद्य यांच्या साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून प्रत्येकाने आपल्या पद्धतीने, यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्र शब्दाची उत्पत्तीच मुळात काय झाली? एक महान राष्ट्र, एक मोठं राष्ट्र या स्वरूपात झालेली या ठिकाणी ची.वी. वैद्यांनी स्पष्ट केलेलं आहे. मित्रांनो, अशोकाच्या शिलालेखात सुद्धा दक्षिणेत आपण बघतो की लोकांनाच राष्ट्रिक असे म्हटले असून, म्हणजे शिलालेख, अशोकाच्या शिलालेखात दक्षिणेतील रट्ट जे लोक होते ना त्यांनाच काय म्हटलंय? राष्ट्रिक असे म्हटले. आणि याचा उल्लेख आपण ची.वी. वैद्यांच्या साहित्यामध्ये बघितलेला. म्हणून त्यांचे संस्कृत रूप काय झालंय? राष्ट्रिक. म्हणून राष्ट्रिक वरनं राष्ट्रिक हा शब्द आला. आता असे राघव भांडारकर यांनी आपल्या अर्ली हिस्ट्री ऑफ द डेक्कन या दख्खनच्या प्राचीन इतिहास विषयक ग्रंथात म्हटले. म्हणजे आपण पाहतो की भांडारकरांनी हिस्ट्री ऑफ द डेक्कन हा जो ग्रंथ लिहिलेला आहे,
या दख्खनच्या प्राचीन इतिहासासंबंधीची पूर्ण माहिती यामध्ये. आणि या माहितीमध्ये त्यांनी म्हटलंय की अशोकाच्या शिलालेखामध्ये दक्षिणेतील रट्ट लोकांनाच काय म्हटलंय, राष्ट्रिक. आणि या राष्ट्रिक शब्दावरच राष्ट्रिक हा संस्कृत शब्द म्हणजे रूप त्याचं आहे हे म्हणजे या ठिकाणी निर्माण झालाय असा उल्लेख हिस्ट्री ऑफ द म्हणजे डेक्कन यामध्ये भांडारकरांनी स्पष्ट केला. मित्रांनो, अशोकाच्या शिलालेखात एका ठिकाणी महाभोज असा पण उल्लेख आलेला आहे. महाभोज अशोकाच्या शिलालेखामध्ये उल्लेख आहे. जसे भोज लोक स्वतःला महाभोज म्हणून घेत, तसेच या प्रदेशात राहणाऱ्या राष्ट्रकांनी सुद्धा स्वतःला काय म्हटलेलं आहे, महाराष्ट्रीय किंवा महारट्ट असे म्हणून घेतलेले आहे. अशा प्रकारचे उल्लेख आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणून ज्या देशात आपण राहतो ते काय आहे, महारट्ट. व संस्कृतमध्ये महाराष्ट्र असे नाव पडले असावे अशा प्रकारचा उल्लेख आपल्याला कोणाच्या साहित्यात पाहायला मिळतोय. या ठिकाणी आपण पाहिलं राघव भांडारकरांच्या. म्हणून राघव भांडारकरांनी हिस्ट्री ऑफ द डेक्कन ही जी दख्खनकडची हिस्ट्री लिहिलेली आहे, इतिहास लिहिलेला आहे, त्याच्यावरनं आपल्याला हे पाहायला मिळतं. मित्रांनो, या संदर्भात जर आपण राजाराम शास्त्री यांचा जर विचार केला, आता राजाराम शास्त्री कोण, तर रामकृष्ण भागवत हे संस्कृत भाषेचे प्राध्यापक. भाषा विषयाचा त्यांचा अतिशय चांगला दांडगा अभ्यास, ते अधिव्याख्याता होते, समाज सुधारणेमध्ये विश्वास ठेवणारे एक विचारवंत आहेत. म्हणून राजाराम शास्त्री भागवत यांच्या मते संस्कृत जे नाटक आहेत ना, तर या संस्कृत नाटकामध्ये येणारा मरहट्ट हा जनवाचक शब्द आहे. आणि या जनवाचक शब्द म्हणजे कशापासून झालाय, मराठा या शब्दाची प्रकृती तो दिसतो. म्हणून मराठा म्हणजेच मरता दमता है ना, मराठा म्हणजे मरता तप हटता. बघा, लक्षात घ्या, राजाराम शास्त्री भागवत यांच्या मते संस्कृत नाटकामध्ये येणारा मरहट्ट हा शब्द हा जनवाचक मराठा शब्दाची प्रकृती दिसतो. आता मराठा म्हणजे काय, तर त्यांनी उल्लेख केलाय की मराठा म्हणजे मरता तक हटता, आणि मरता तभी हटता म्हणजे मरतो तेव्हाच तो हटतो, तोपर्यंत तो हटत नाही, म्हणजे ज्याच्यामध्ये चिकाटी अशी व्यक्ती. त्यांनी मरहट्ट शब्दाची गुणलोक म्हणजे लोकांच्या गुणाच्या संदर्भात विचार केलेला आहे. म्हणून मरहट्ट म्हणजे मराठा म्हणजे मरता तब हटता अशा प्रकारे गुणवाचक व्युत्पत्तीच्या संदर्भात त्यांनी मत मांडलेलं आहे. त्यांच्या मते मराठ्यांना विरश्री संदर्भ त्यांनी घेतलेला आहे. म्हणून श्रेष्ठत्वाचा गुणाचा विचार या ठिकाणी राजाराम शास्त्री भागवत यांनी आपल्या साहित्यामध्ये केलेला आहे. त्यांच्या मते मराठ्याचा संदर्भच कशाची येतो, विरश्रीशी येतो. म्हणून ही व्युत्पत्ती जरी खरी म्हणजे वाटायला हरकत नाही, कारण ही व्युत्पत्ती आपल्याला थोडीशी पटते की महान राष्ट्र आहे. तसंच आपल्याला वाटतं की नाही, जोपर्यंत याच्या मरत नाही तोपर्यंत ते हटत नाही, म्हणजे मराठा अशा पद्धतीचा उल्लेख त्यांचा आपल्याला सापडतो. पण ही व्युत्पत्ती खरी वाटत असली, परंतु मराठ्यांचा गणिमा कावा लक्षात जर घेतला तर मित्रांनो, शिवाजी महाराजांच्या युद्धामध्ये आपण बघितला की गणिमा कावा जो वापरला गेला. म्हणून मराठ्यांचा गणिमा कावा ही व्युत्पत्ती वस्तुस्थितीला धरून आहे असे वाटत नाही, असाही उल्लेख त्यांनी या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. अशा प्रकारे विका राजवाडे हे आपल्या महाराष्ट्राचा वसाहतकाल या प्रबंधामध्ये महाराष्ट्र शब्दाची उत्पत्ती रट्ट शब्दावरून सुचवतात. आता प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने लिखाण केलेले आहे. म्हणून इथे एकमत नाही हे आधीच आपण स्पष्ट केलं. प्रत्येकाच्या साहित्यामध्ये याचा विचार वेगवेगळ्या पद्धतीने झालेला आहे. म्हणून विका राजवाड्यांचं जर साहित्य आपण बघितलं तर या विका राजवाड्यांच्या साहित्यामध्ये आपल्याला दिसतं की इथे महाराष्ट्र शब्दाची रट्ट शब्दावरून झाल्याची माहिती ते देतात. म्हणजे महाराष्ट्र शब्द रट्ट शब्दावरून आला. म्हणजे रट्ट लोकांविषयी ते कोण, ते कुठले, त्यांचा वर्ण कोणता, त्यांची जाती कोणती याबद्दल कोणतीही माहिती मिळत नाही. अशा प्रकारचे उल्लेख आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. रट्ट शब्दाचं संस्कृत रूप राष्ट्रिक म्हणजे राष्ट्रामध्ये अधिकाराचे काम करणारा मनुष्य, म्हणजे अधिकाराचं काम करणारा जो मनुष्य आहे त्याला रट्ट असा उल्लेख या ठिकाणी आपल्याला कशात माहितो, विका राजवाडे यांच्या साहित्यामध्ये. म्हणून वसाहतकाल या प्रबंधामध्ये म्हणजे महाराष्ट्राचा वसाहतकाल हा जो प्रबंध विका राजवाड्यांचा आहे, या प्रबंधामध्ये हे विचार आपल्याला मिळतात. मित्रांनो, रट्ट या शब्दाचं जर संस्कृत रूप राष्ट्रिक म्हणजेच राष्ट्रात अधिकाराचं काम करणारा मनुष्य, म्हणजे वर्णाने क्षत्रिय, पिढीजात पेशाने देशाधिकारी, आणि असा या राष्ट्रिकांचा किंवा रट्टांचा दर्जा असेल. म्हणून रट्टांचा दर्जा त्यांनी दोन पद्धतीने ठरवला, एक तर क्षत्रिय किंवा पिढीजात पेशाने देशाधिकारी
म्हणजे राज्यकर्ते या पद्धतीचा आहे. म्हणून देसाई आणि देशमुखांच्या वाहन थोर अधिकाऱ्याला 100-150 वर्षापूर्वी सरदेसाई किंवा सरदेशमुख असं म्हटलं जातं. तसेच 1000-1200 वर्षापूर्वी राष्ट्रिकाहून उच्च दर्जाच्या अधिकाऱ्यांना, जे उच्च दर्जाचे अधिकारी होते ना, त्यांना महाराष्ट्रिक किंवा महारठ्ठ म्हटले जात असल्याचा उल्लेख या ठिकाणी वि. क. राजवाडे यांनी आपल्या महाराष्ट्राचा वसाहत काल हा जो प्रबंध आहे ना, या प्रबंधामध्ये केलेला आहे. आता यानंतर आपण पाहतो मोठा किंवा महत्तर प्रांत, म्हणजे मोठं प्रांत असलेला, म्हणजे मोठं राष्ट्र म्हणजेच महाराष्ट्र. म्हणून बघा इथे महाराष्ट्राचा उल्लेख मोठं राष्ट्र असा विचार कोणी केलाय? वि. क. राजवाडे यांनी केलाय. या महत्तर राष्ट्रावरील जो अधिकारी, म्हणजे जो वरचा अधिकारी आहे, श्रेष्ठ अधिकारी आहे, जो सैन्याच्या मध्ये आहे किंवा जो राज्य करणार आहे, म्हणजे त्या ठिकाणी त्यांना महाराष्ट्रिक आणि त्या महाराष्ट्रिकाचा अपभ्रंश महारट्ट, महारट्टाचा अपभ्रंश महाराष्ट्र, अशा पद्धतीने या ठिकाणी विचार केलाय. अशा प्रकारे आपण पाहतो की राजवाडे यांनी रट्ट, महारट्ट, राष्ट्रिक, महाराष्ट्रिक यापासूनच महाराष्ट्र आणि मराठी असा संदर्भ दर्शविला. म्हणून वि. क. राजवाडेंनी संदर्भ दर्शवताना पुन्हा एकदा लक्षात घ्या, रट्ट, महारट्ट, राष्ट्रिक आणि महाराष्ट्रीय यापासूनच महाराष्ट्र आणि मराठी हे दोन शब्द, हे संदर्भ त्यांनी दर्शवलेले आहे. परंतु रट्ट लोक उत्तरेकडून दक्षिणेकडे वसाहतीस आल्याचा सबळ पुरावा इथे मिळत नाही, हे लक्षात घ्या. म्हणून याच्या संदर्भातले सबळ पुरावे नाही, यांनी केलेले हे तर्क आहेत. म्हणजे वि. क. राजवाडेंनी आपल्या पद्धतीने जे काही साहित्य लिहिलं त्यामध्ये महाराष्ट्राचा वसाहत काल यामध्ये साहित्य लिहिताना महाराष्ट्राचा हा शब्द कसा निर्माण झाला असावा या संबंधी आपले विचार मांडलेले आहेत. मित्रांनो, ज्ञानकोशकार केतकर यांनी सुद्धा महाराष्ट्राच्या संदर्भात जर काही विचार मांडले तर हे आपल्या लक्षात येईल की महाराष्ट्र या शब्दाची व्युत्पत्ती सांगताना त्यांनी काय केलंय की महार आणि रट्ट यांच्या एकीकरणाची संकल्पना त्यांनी केली. म्हणून हे दोन शब्द महार अधिक रट्ट यांचं एकीकरण होऊन, म्हणजे हे दोन शब्द एकत्र आले म्हणजे महार अधिक रट्ट या दोन शब्दावरून महाराष्ट्र अशा पद्धतीचा एक शब्द तयार झाला असावा असा विचार ज्ञानकोशकार केतकर यांनी मांडलेला आहे. म्हणून लोकवाचक संज्ञा मान्य असल्याचे त्यांच्या विचारावरून आपल्या लक्षात येते. आणि त्यानंतर आपण जर पावा काणेंच्या संदर्भात जर विचार केला ना, तर पावा काणेंच्या विचारामध्ये सुद्धा आपल्याला महान राष्ट्र या शब्दावरूनच महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली हे स्पष्ट होतं. म्हणून पावा काणेंचा विचार असो किंवा ज्ञानकोशकर केतकर यांचा विचार आहे, या दोन्ही विचारामध्ये आपल्याला साम्यता मिळते. आणि महान राष्ट्र म्हणून महाराष्ट्र हा शब्द निर्माण झाला असावा अशा प्रकारचे आपल्याला या ठिकाणी विचार पाहायला मिळतात. मित्रांनो, पावा काणे यांचा मत जर आपण लक्षात घेतलं तर महान राष्ट्र यावरून महाराष्ट्र शब्दाची उत्पत्ती झाली. मग महाराष्ट्र हे नाव कोणत्याही वंशावरून किंवा जातीवरून पडलेले नाही बरं का, ते देशाच्या विस्तारावरून पडलेले असावे. म्हणून देशाचा विस्तार किती झालेला आहे यावरून त्या महाराष्ट्राला नाव पडलं असावं, म्हणजे महान राष्ट्र ते महाराष्ट्र अशा प्रकारचा विचार पावा काणेंच्या विचारामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. प्राचीन काळापासून दख्खनच्या मधोमध एक प्रचंड अरण्य होतं आणि त्याचा महाकांतार, महाटवी, दंडकारण्य असा नामोल्लेख प्राचीन ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून तिथे नगर वसून, म्हणजे या ठिकाणी आर्य संस्कृतीचा कसा विस्तार झाला आणि मग अशा प्रकारे पूर्वीच्या महाकांतार किंवा महारण्याच्या ठिकाणी विस्तृत असे राष्ट्र झाल्याचे त्या ठिकाणी उल्लेख आलेले आहे. आणि या विस्तृत राष्ट्रावरूनच त्यांनी महाराष्ट्र म्हणजे महान राष्ट्रावरून महाराष्ट्र अशा प्रकारचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. आपण पाहू शकतो की परिवर्तनास अनेक शतके लोटलेली आहे, पण साधारणतः 300 वर्षाच्या सुमारास महाराष्ट्र हे नाव पडलं असावं. म्हणून महाराष्ट्र हे नाव खूप जुनं आहे नाही, तर महाराष्ट्र हे त्यांचं मत असं आहे पावा काणेंचं की इसवी सन पूर्व 300च्या सुमारास, इसवी सन पूर्व 300च्या सुमारास हे नाव पडलं असावं. जेव्हापासून आद्यांनी आपल्या भारतामध्ये यायला सुरुवात केली, त्यांनी कुठे राज्य आपली स्थापन केली आणि तेव्हापासून महान राष्ट्र यावरून महाराष्ट्र शब्द पडला. म्हणून प्राचीन काळी देशाच्या विस्तारावरून त्या प्रदेशाला तशी नाव पडली असावी अशा प्रकारचे या ठिकाणी विचार महाराष्ट्राच्या व्युत्पत्ती संबंधी कोणी मांडला आहे? पावा काणे यांनी. मित्रांनो, अशा प्रकारे महाराष्ट्राच्या या शब्दाच्या उत्पत्ती वर्ण महाराष्ट्र हे नाव पडण्यापूर्वी त्यांचं विदर्भ असेल, आश्मक आहे, कुंतक आहे, अपरांत आहे, गोपराष्ट्र आहे, मल्ल राष्ट्र आहे, पांडू राष्ट्र आहे, असे घटक विभाग असून
आणि त्याचे उल्लेख प्राचीन संस्कृत वाङ्मयात आपल्याला पाहायला मिळतात. मग म्हणजे बृहद रामायण महाभारत यातून विदर्भाचा उल्लेख आपल्याला येतो. म्हणजे अशा प्रकारे आपण पाहतो की गोदावरी नदीच्या तीरावरील प्रदेश तो अश्मक म्हणजे अश्मयुग म्हणून ओळखलं जातं. म्हणून राजधानी प्रतिष्ठान माहितीये तुम्हाला पैठणला ओळखलं जातं. आणि कृष्णेच्या उगमाजवळचा अथवा त्याच्या पश्चिमेचा जो उपरांत म्हणजे कोकण आहे, गोपराष्ट्र म्हणजे नाशिक भोवतालचा जो प्रदेश आहे ना तो, आणि दक्षिणेचा प्रदेश म्हणजेच मल्लराष्ट्र असे मानले जाते. म्हणून महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो की गोदावरी नदीच्या तीराकडील प्रदेश असेल आहे ना, गोदावरी नदीच्या तीराकडील प्रदेश म्हणजेच पैठण जवळचा प्रदेश, किंवा कृष्णेच्या उगमाजवळचा म्हणजे पश्चिमेचा अपरांत म्हणजे कोकण, आणि गोपराष्ट्र म्हणजे नाशिक भोवतालचा प्रदेश, आणि दक्षिणेकडील प्रदेश, अशा मोठ्या प्रदेशाचा मिळून महाराष्ट्र तयार झाला असावा म्हणजे मल्लराष्ट्र. आणि या मल्लराष्ट्रावरून महाराष्ट्र म्हणून महान राष्ट्र अशा पद्धतीचा विचार या प्राकृत भाषेतून निर्माण झाल्याचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी सापडतो. मित्रांनो, अशा प्रकारे या महाराष्ट्राच्या व्युत्पत्तीच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे विचार या ठिकाणी मांडण्यात आलेले आहेत. कारण महाराष्ट्र या शब्दाच्या उत्पत्तीविषयी एकमत कुठेही आपल्याला पाहायला मिळत नाही. त्याचं कारणच मुळात असं आहे की महाराष्ट्र शब्दाच्या उत्पत्तीविषयी कोणामध्ये एकमत नाही. प्रत्येकाने आपल्या साहित्यामध्ये महाराष्ट्र शब्दाचा उल्लेख करत असताना कशा पद्धतीने आलाय, जातीवरून आलाय, गावावरून आला, प्रदेशावरून आला, गुणांच्या आधारे आला, म्हणजे अशा पद्धतीने वेगवेगळे तर्कवितर्क केलेले आणि त्याच्या आधारावर महाराष्ट्र हा शब्द कसा निर्माण झाला याच्या संदर्भात वेगवेगळे विचार मांडले. परंतु आपल्याला आज कळू शकतं की एक महान राष्ट्र कि अशा पद्धतीने जे मोठं राष्ट्र आहे त्या मोठ्या राष्ट्राला महाराष्ट्र म्हणून उल्लेख अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि अशा प्रकारे महाराष्ट्र या शब्दाची निर्मिती या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रात झालेली आहे. निश्चितच महाराष्ट्र हा शब्द कसा निर्माण झाला याच्याविषयी निश्चितता कोणीही देणार नाही, परंतु तर्कवितर्काच्या आधारे आपण हे ठरवू शकतो की एक महान राष्ट्र म्हणजेच महाराष्ट्र असा महाराष्ट्र निर्माण झाला असावा असा विचार आपण या ठिकाणी करू शकतो. मित्रांनो, इथेच आपण आज थांबूया. निश्चितच महाराष्ट्र राज्याची निर्मिती कशी झाली आहे म्हणजे महाराष्ट्र शब्दाची उत्पत्ती कशी झाली याच्याविषयी आपल्याला माहिती अनेक विचारवंतांनी जे काही वेगवेगळे मत मांडले त्याचा आढावा आपण या भागात घेतलेला आहे. आपणास व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अद्यापही माझे व्हिडिओज आपण सबस्क्राईब केले नसतील तर मित्रांनो तो सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, जेणेकरून यापुढचे माझे जे व्हिडिओज येतील ना त्याचे नोटिफिकेशन्स आपणास मिळत राहतील. धन्यवाद.